विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 12वी इंग्लिश HSC बोर्ड सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी शीट सप्टेंबर 2021 यातील सेक्शन नंबर 1 प्रोज सेक्शन आणि सेक्शन नंबर 2 पोएट्री सेक्शन याचे दोन्ही व्हिडिओज तुम्ही अभ्यासलेले आहेत, पाहिलेले आहेत। आज आपण पाहणार आहोत सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल्स। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात सर्व रायटिंग स्किल्स, त्याचे फॉर्मॅट्स आणि त्याची स्कीम ऑफ इव्हॅल्युएशन। म्हणजे थोडक्यात इथून पुढच्या कुठल्याही बोर्ड एग्जामिनेशन मध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला प्रिपेअर करणार असाल तेव्हा या एका व्हिडिओमध्ये तुमचे सर्व रायटिंग स्किल्स अत्यंत व्यवस्थितरित्या प्रिपेअर होतील। कारण का बोर्डामध्ये विचारला जाणारा प्रश्न कशा रीतीने असेल, त्यासाठीचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची स्कीम ऑफ इव्हॅल्युएशन, तो कशा रीतीने तपासला जाणार आहे क्वेश्चन आणि त्याचा आन्सर कशा रीतीने तपासला जाणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला या सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी शीट मध्ये पाहायला मिळणार आहेत। चला तर मग अभ्यासूयात 12th इंग्लिश HSC बोर्ड्स सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी शीट सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल्स। विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल्स जे आहेत ते 16 मार्क्स साठी आहेत, बरोबर। क्वेश्चन नंबर 4 A, B, C आणि D यामध्ये आपल्याला हे सर्व ऑप्शन्स जे आहेत ते अवेलेबल आहेत। चला तर मग बघूयात सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल्स। क्वेश्चन नंबर 4 A, अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द गिवन ऍक्टिव्हिटीज। म्हणजे प्रत्येक क्वेश्चन मध्ये, सब क्वेश्चन मध्ये 3 तुम्हाला रायटिंग स्किल्स त्या ठिकाणी अवेलेबल असतील। त्यापैकी एक रायटिंग स्किल जे आहे ते तुम्हाला अटेम्प्ट करायचे, सॉल्व्ह करायचे, प्रॉपर फॉर्मॅट मध्ये लिहायचे आणि त्याची स्कीम ऑफ इव्हॅल्युएशन नक्की काय आहे, कशा रीतीने तो क्वेश्चन तपासला जाणार आहे ते पण तुम्ही अभ्यासायचे। क्वेश्चन कसा आहे ते पहा। इमॅजिन युअर राहुल ज्योती स्टडिंग इन 12th स्टँडर्ड. You are going to attend an international awareness program in New Delhi the next week. Draft a message in about 100 or 150 words to convey the same to your classmate. Give your own reasons to support your message. म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन लक्षात आलेला आहे की व्हर्च्युअल मेसेज तुम्हाला ड्राफ्ट करायचा आहे। तुम्ही राहुल आहात किंवा ज्योती आहात आणि कशासाठी जाणार आहात? इंटरनॅशनल अवेअरनेस प्रोग्राम साठी जाणार आहेत। कुठे जाणार आहेत? दिल्लीला जाणार आहेत। किती शब्दांमध्ये लिहायचे? 100 ते 150 शब्दांमध्ये द्यायचे। नक्की काय मेसेज लिहायचा आहे, कशा फॉर्मॅट मध्ये लिहायचा आहे, तर अशा फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे। फर्स्ट मेन्शन द डेट, देन टाइम, देन नेम ऑफ द पर्सन टू हुम द मेसेज इज डिरेक्टेड। ओके, कोणाला तुम्हाला हा मेसेज जो आहे तो पाठवायचा आहे, लिहायचा आहे। बॉडी ऑफ द मेसेज, मग नक्की त्यात काय काय रिझन्स आहेत जे आता आपण पाहिलेले त्या सर्व गोष्टी लिहायचे। अँड देन नेम ऑफ द रायटर ऑर सेंडर, जो कोण सेंड करणार आहे त्याचं नाव या व्हर्च्युअल मेसेज मध्ये या ठिकाणी आलं पाहिजे। मग या क्वेश्चनला मार्क्स कशा रीतीने दिले जातील? ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज कशा रीतीने तो तपासला जाईल? कंटेंट प्रॉपर आहेत का? त्यासोबतच फॉर्मॅट व्यवस्थित आहे का? सिक्वेन्स ऑर द फ्लो ऑफ आयडियाज इज इट करेक्ट? अँड फायनली अप्रोप्रिएटनेस ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हर्च्युअल मेसेज। या सर्व गोष्टी जर एकत्रित व्यवस्थित असतील तर तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज साठी 4 पैकी 4 मार्क किंवा 3.5 मार्क्स तर नक्कीच मिळून जातील। स्टेटमेंट ऑफ पर्पज. यू विश टू परस्यू युअर ग्रॅज्युएशन और डिप्लोमा at a reputed university in any of the streams of your own choice, either arts, commerce, science, management, medicine, agriculture, engineering, law, or any other degree you have in your mind. You have fixed your career goals and also have similar background to achieve your dreams. Taking help of the above points information, write a SOP, that is statement of purpose, in about 100 to 150 words as a part of your application process to get admission at a university of your choice. म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज जे आहे ते तुम्हाला प्रॉपर लिहायचं आहे। याचा पूर्ण फॉर्मॅट जो आहे तो तुम्हाला सांगणारच आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग सरांनी या ठिकाणी क्वेश्चन्स डिस्कस केलेत, त्याचा फॉर्मॅट दिलाय, बरोबर, परंतु याचे आन्सर्स तुम्हाला पाहिजे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करून प्रिपरेशन तर करावंच लागेल, परंतु याचे काही मॉडेल आन्सर्स जे आहेत ते माझ्या वेगवेगळे याचे सेपरेट व्हिडिओज आहेत याच यूट्यूब चॅनलवरती, तिथं जाऊन तुम्हाला ते पाहता येऊ शकतील। स्टेटमेंट ऑफ पर्पज असेल, ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज असेल किंवा सर्वच रायटिंग स्किल्सचे सेपरेट व्हिडिओज आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला मॉडेल क्वेश्चन आणि आन्सर्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, तुम्ही तेही जाऊन बघू शकता। या ठिकाणी माझा जो हेतू आहे की इथून पुढे या पद्धतीने कुठलाही जरी क्वेश्चन आला
तरी तुम्हाला तो सॉल्व्ह करता यायला पाहिजे. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या सर्व रायटिंग स्किल्सच्या व्हिडिओच्या लिंक अवेलेबल आहे. सो फॉर्मॅट ऑफ स्टेटमेंट ऑफ पर्पज. SOP. मग स्टेटमेंट ऑफ पर्पज कशा रीतीने लिहायचंय? आता ते खरं तर 500 शब्द त्यांनी म्हटलेले लिहायला पाहिजे. आपल्याकडे शब्द मर्यादा 150 वर्ड्स. बरं, त्यामुळे मग आपण स्मॉल इंट्रोडक्शन तुमची जी असली पाहिजे, तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचा पर्सनल बॅकग्राऊंड, तुमची एम ऑफ लाईफ, यातील जे महत्त्वाचे टप्पे आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. त्यातला सेकंड पॅराग्राफ जो आहे, तुम्हाला तीच युनिव्हर्सिटी त्याच एरियामध्ये नक्की का काम करायचंय, त्या संदर्भात तुमच्या कोणत्या कोणत्या क्वालिटीज आहेत, भविष्यातले तुमचे करिअर गोल कोणते आहेत, तुमचे स्वतःचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, या क्षेत्रामध्ये जर तुम्ही अगोदर काही काम केलेलं असेल, थोडंसंच का असेना, छोटंसंच का असेना, ते कशा रीतीने काम केलंय, कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट झालात का, ते इथे लिहिणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरांपेक्षा तुम्ही वेगळे कसे आहात ते पण तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचे. अँड स्टेट हाऊ ऍडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू. आणि जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन मिळालं तर तुम्ही कशा रीतीने स्वतःला ट्रान्सफॉर्म तर करालच, आणि त्यासोबतच हे का तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते प्रॉपर जर तुम्ही लिहू शकलात, प्रॉपर लँग्वेजमध्ये लिहू शकलात, तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. इथे पण मग कशा पद्धतीने इव्हॅल्युएशन केलं जाईल? कंटेंट, सिक्वेन्स ऑर द फ्लो ऑफ आयडियाज आणि ॲप्रोप्रिएटनेस. म्हणजे लक्षात आलं असेल 3 ते 4 पॅराग्राफमध्ये आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3A मध्येच तिसरा जो क्वेश्चन असणार आहे तो आहे ग्रुप डिस्कशन संदर्भात. मग इथं ग्रुप डिस्कशन आहे कोणाकोणामध्ये पहा. यू अँड युअर फ्रेंड्स जॉन, इन्फ्रंट अँड रवीना आर सिलेक्टेड ॲज अ टीम ऑफ ग्रुप डिस्कशन फॉर अ रेप्युटेड टीव्ही चॅनल. टीव्ही चॅनलसाठी आपल्याला जे आहे ते ग्रुप डिस्कशन आहे. द टॉपिक ऑफ डिस्कशन इज इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लिटरेचर. इंग्लिश लिटरेचरचा इम्पॉर्टन्स बद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. राईट सुटेबल डायलॉग्स फॉर ईच पार्टिसिपंट गिव्हिंग हिज ऑर हर ओपिनियन ऑन द टॉपिक. म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येक जणाचं एक ओपिनियन असणार आहे, बरोबर आहे की नाही, ते डिस्कशन असणार आहे. आणि हे डिस्कशन सर्व जे असणार आहे ते इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लिटरेचरवरती असणार आहे. मग ते आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करणार, कशा रीतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार पहा. ग्रुप डिस्कशनचा थोडक्यात फॉर्मॅट या पद्धतीने असतो. काय? इंट्रोड्युसिंग द टॉपिक, ओके, ब्रिंगिंग इन अदर पीपल, आणि फायनली कीपिंग द डिस्कशन ऍक्टिव्ह ऑर मुव्हिंग. म्हणजे थोडक्यात काय ते टॉपिकचे इंट्रोडक्शन. आता कोणतं टॉपिक आहे? इंग्लिश लिटरेचर. टुडे वी आर हिअर टू डिस्कस, ओके, द टॉपिक इंग्लिश लिटरेचर इन आवर लाईफ. देन द गोल ऑफ आवर डिस्कशन टुडे इज, काय बरं आपलं गोल की इंग्लिश लिटरेचर आपल्या डे टू डे लाईफमध्ये कशा पद्धतीने उपयोग असेल. मग या ठिकाणचे कन्स्ट्रक्शन्स, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्स कशा रीतीने असायला हवेत. व्हॉट इज युअर ओपिनियन, ओके, मिस्टर जॉन और मिस्टर PQR, डू यू ॲग्री विथ मिस्टर PQR's ओपिनियन, मिस्टर XYZ. या पद्धतीने तो ग्रुप लीडर असेल, बाकीचे मेंबर्स असतील, ह्या सर्वांचे डायलॉग्स आपल्याला लिहायचे. मग मिस्टर PQR व्हॉट डू यू थिंक वी शुड डू. मग असं जर असेल तर आपण कशा रीतीने, व्हॉट आर युअर व्ह्यूज रिगार्डिंग दिस पॉइंट. मग या संदर्भात तुमचे काही मतं आहेत का, ती काय मतं आहेत ती तुम्ही सांगा. आणि हे जर डिस्कशन तुम्हाला काय ऍक्टिव्ह ठेवायचं असेल तर मग कशा रीतीने तुम्ही ते लिहित असताना काळजी घ्यायची आहे. तर ती काळजी हीच आहे की लेट्स डिस्कस अनदर पॉइंट, नाउ लेट्स टॉक अबाउट दिस पॉइंट, लेट्स हॅव अ डिस्कशन ऑन दिस टॉपिक. ओ वी आर दॅट मीन्स फॉरगिव्हिंग और वी आर फॉरगेटिंग दिस पॉइंट प्लीज, ओके. सो लेट्स हॅव अ डिस्कशन ऑन दिस पॉइंट और लेट्स टॉक अबाउट दॅट लॅटर. काही महत्वाचे समजा मुद्दे जर सुटत असतील तर त्याबद्दलचं डिस्कशन करूयात. या पद्धतीने 3-4 लोकांचे एकत्रित डायलॉग जर तुम्ही लिहिलात तर ग्रुप डिस्कशन हे खूप छान पद्धतीने होऊ शकतं. ग्रुप डिस्कशनचा हा फॉर्मॅट पाहिल्यानंतर याच्या संदर्भात जेव्हा आपण इव्हॅल्युएशनचा विचार करतो तेव्हा ते आहे कंटेंट, सिक्वेन्स ऑर द फ्लो ऑफ आयडियाज आणि ॲप्रोप्रिएटनेस. म्हणजे फॉर्मॅट सोबत या 3 महत्वाच्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. क्वेश्चन नंबर 4B, attempt any one from the given activities. Email. You purchased a 42 inches smart TV 4 months ago from MG Electronics and Appliances. It is not working properly and also it doesn't have good sound and picture quality. The warranty period of the TV is still valid. Write an email in about 100 or 150 words to the shop owner complaining about the problem. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही 42 इंचेसचा जो टीव्ही आहे तो विकत घेतलेला आहे. कोणत्या दुकानातून विकत घेतला? MG इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्सेस मधून.
आणि काय झालं, तो व्यवस्थित काम करत नाहीये, बरोबर. वॉरंटी पिरियड मध्ये पण तो आहे. मग अशा वेळेस तुम्हाला जे आहे ते शॉप ओनरला ती कंप्लेंट जी आहे ते रजिस्टर करायची, लिहायची. मग ती कंप्लेंट तुम्ही कशा रीतीने लिहाल, त्यासाठीचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे पाहूयात आपण. ईमेल रायटिंगसाठी नॉर्मली जेव्हा आपण फॉर्मॅटचा विचार करतो तो असा असतो की फ्रॉम म्हणजे सेंडर्स ईमेल ॲड्रेस, रिसिव्हर्स ईमेल ॲड्रेस, डेट, त्यानंतर सब्जेक्ट. त्या पद्धतीने आपण समजा डेटचा जरी नाही विचार केला तरीही आपोआप तिथे डेट मेन्शन होते. त्यामुळे सब्जेक्ट, मग काय सब्जेक्ट आहे आपला, तर कंप्लेंट अबाउट जे काय असेल ते 42 इंचेस टीव्ही, इट्स नॉट वर्किंग प्रॉपरली, आणि जे काय तुमचं असेल म्हणणं ते. आणि मग सॅल्युटेशन कोणतं वापरणार, डिअर सर वापरणार, रिस्पेक्टेड सर वापरणार. नेमका तुमचा मेसेज कुणासाठी आहे तिथं ते असणं ते खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे हे करत असताना रिगार्ड्स म्हणायचंय, थँकिंग यू म्हणायचंय, ओके, युअर्स सिन्सिअरली म्हणायचं, युअर्स फेथफुली म्हणायचं, जे काय असेल ते. आणि मग तुमचं नाव. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की सेंडर्स ईमेल आयडी, रिसिव्हर्स ईमेल आयडी, ओके, सब्जेक्ट लाईन थोडक्यात लिहायची, सॅल्युटेशन प्रॉपर असलं पाहिजे, इंट्रोडक्शन, मेन कंटेंट आणि कन्क्लुजन प्रॉपर असलं पाहिजे. त्यानंतर बेस्ट विशेष असेल किंवा युअर्स सिन्सिअरली असेल, आणि त्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि नाव. अशा सर्व गोष्टी एकत्रित जर तुम्ही लिहिलात तर ईमेल फॉर्मॅट तुमचा प्रॉपर येऊन जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठीचा सेपरेट व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध पण आहे. मग याचं परत इव्हॅल्युएशन कसं केलं जाईल, कंटेंट याचा प्रॉपर फॉर्मॅट आहे की नाही, आणि प्रॉपर प्रेझेंटेशन, ओव्हरऑल प्रेझेंटेशन जे आहे ते जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. सेकंड, रिपोर्ट रायटिंग. युअर ज्युनियर कॉलेज रिसेंटली ऑर्गनाइज्ड अ बुक रीडिंग कॉम्पिटिशन. You are the student representative. Write a report of the competition in about 100 to 150 words. तुमच्या ज्युनियर कॉलेजने एक बुक रीडिंग कॉम्पिटिशन आयोजित केलेली होती. तुम्ही त्यात रिप्रेझेंटेटिव्ह होता आणि हे सर्व तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर त्या संदर्भात तुम्हाला एक रिपोर्ट लिहायचा आहे. मग ते रिपोर्ट लिहिण्याचा फॉर्मॅट कसा आहे, कुठले कुठले पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. पहिली गोष्ट म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस वापरायचा आहे, त्याची अनबायस्ड इन्फॉर्मेशन द्यायची आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुमचं वैयक्तिक मत त्या ठिकाणी नकोय, फॅक्ट्स पाहिजेत आपल्याला. मग त्या फॅक्ट जे आहेत त्याचं प्रॉपर अनालिसिस हवंय. इनडायरेक्ट स्पीच मध्ये लिहायचंय, थोडक्यात लिहायचंय, ज्या फॅक्ट्स आहेत त्याच तुम्ही मांडणार आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे होऊन गेलेली घटना आहे, त्यामुळे इट शुड बी इन पास्ट टेन्स. या सर्व गोष्टी लक्षात तुम्ही ठेवलात तर मग फॉर्मॅटचा रिपोर्ट काय असेल, हेडलाईन काय आहे की बुक जे आहे ते रीडिंग कॉम्पिटिशन झालेली आहे. मग ते तुम्ही टायटल देऊ शकता. कोण आहे बरं रिपोर्ट लिहिणार, तुमचं काय नाव असेल, XYZPQR, ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. डेट लाईन, डेट आणि प्लेस, कुठं झालेलं आहे, तुमचं ज्युनियर कॉलेज कोणतं आहे, त्या सर्व गोष्टी मेन्शन करा. ओपनिंग पॅराग्राफ, ओके, लीड विथ इंट्रोडक्शन, कुठे, केव्हा, काय आणि कसं, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्यानंतर मग डिटेल पॅराग्राफ मध्ये लिहा वाय अँड हाऊ, कशा रीतीने ते सर्व गोष्टी पार पडल्या. आणि मग कन्क्लुजन्स आणि काही सजेशन्स असतील तर त्या तुम्ही द्यावे, पण तुमचं मत असूच नाही, कन्क्लुजन थोडक्यात लिहायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला एक प्रॉपर तुम्ही बॉक्स करायचा आहे. थोडक्यात या पद्धतीने तुम्हाला रिपोर्ट या ठिकाणी लिहावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, हे करत असताना काही महत्वाच्या सूचना, जसं मी तुम्हाला सुरुवातीला आयडिया सांगितल्या तशा काही सूचना सुद्धा आपल्या डोक्यात किंवा लक्षात असणं गरजेचं आहे. आणि त्या सूचना मी मुद्दा म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. यात काही ऍडिशनल पॉइंट्स देखील मी तुम्हाला दिलेले आहेत. प्लीज गो थ्रू दीज पॉइंट्स. मग याचं इव्हॅल्युएशन कसं होईल, रिपोर्ट रायटिंगचं कंटेंट, ॲक्युरेसी ऑफ लँग्वेज आणि ॲप्रोप्रिएटनेस. फॉर्मॅट तर महत्वाचा आहेच, पण त्यासोबतच कंटेंट, ॲक्युरेसी ऑफ लँग्वेज आणि ॲप्रोप्रिएटनेस असेल तर रिपोर्ट रायटिंग खूप छान पद्धतीने कम्प्लीट होईल. आणि यातलं 3 जे आहे, थर्ड ऑप्शन जो आहे तो आहे इंटरव्ह्यू, कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स जेव्हा आपण फ्रेम करतोय तेव्हा 2-3 खूप महत्वाचे टॉपिक किंवा सजेशन्स या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल असणार आहेत. पहा, इमॅजिन you have to conduct an interview of a teacher who recently received the Ideal Teacher Award from the state government. With the help of the given table and points, draft questions for an interview. आपले एक शिक्षक आहेत, त्यांना आयडियल टीचर अवॉर्ड मिळालेले स्टेट गव्हर्नमेंट कडनं. मग त्यांचे जर इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायचं असेल तर कुठले क्वेश्चन्स तुम्ही फ्रेम कराल. पहा, नेम ऑफ द इंटरव्ह्यू, एरिया ऑफ सक्सेस और रेप्युटेशन, डेट, व्हेन्यू, टाइम, ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू. हे 4 पॉइंट्स जसे महत्वाचे आहेत तसेच आणखीन काही क्वेश्चन्स किंवा आणखीन काही महत्वाचे पॉइंट्स आहेत. काय आहेत बरं, क्वेश्चन शुड बी बेस्ड ऑन डिसिजन, आयडल्स, सपोर्ट, एज्युकेशन, ट्रेनिंग, सक्सेस, ड्रीम, गोल्स अँड डेस्टिनेशन.
पुढे काय विचार करायचे. मग हे सर्व करत असताना तुम्हाला मी आता जसं सांगितलं की या सर्व मुद्द्यांचा तर तुम्ही विचार करणार आहात, त्याचा सिक्वेन्स तर तुम्हाला बदलायचा नाहीच आहे. मग याचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे. इंट्रोडक्शन, वेलकम, ग्रीटिंग, इंट्रोडक्शन ऑफ द गेस्ट ऑर ऑकेजन. मग त्या सरांचं तुम्ही या ठिकाणी किंवा त्या मॅडमचं स्वागत करताय, तुमच्या टीचरचं स्वागत करताय. मग ओपनिंग क्वेश्चन्स त्यांच्यासाठी काय असतील, मेन बॉडी त्यातले काही महत्त्वाचे प्रश्न की तिथपर्यंत स्टेट लेवलपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला काय काय मदत करावी लागली, काय काय मेहनत करावी लागली, कुठले सेपरेट प्रोजेक्ट्स होते का, आणि मग कन्क्लुडिंग क्वेश्चन्स आणि फायनली समिंग अप. कन्क्लुडिंग स्टेटमेंट काय असेल, एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड म्हणजे ग्रॅटिट्यूड तुम्ही त्यांना कशा पद्धतीने कशा रीतीने विश करता, ह्या सर्व गोष्टी आणि हे सर्व क्वेश्चन्स तुम्ही कशा पद्धतीने कव्हर करता ते खूप महत्त्वाचं ठरतं. मग याचं इव्हॅल्युएशन कसं केलं जाईल. ॲप्रोप्रिएट फ्रेम ऑफ क्वेश्चन्स म्हणजे WH क्वेश्चन्स प्रॉपर तुम्ही फ्रेम केलेत की नाही, तुमची लँग्वेज आणि स्टाईल कशी आहे, आणि ओव्हरऑल त्याचं कम्प्लीट इम्प्रेशन कसं आहे, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मग क्वेश्चन नंबर 4B त्यातलं कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यूचे जे आहेत ते मार्क्स तुम्हाला मिळतील. क्वेश्चन नंबर 4C, अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द गिवन ऍक्टिव्हिटीज. स्पीच. इमॅजिन you have to deliver a speech on the topic Save Earth, Save Life on World Environment Day in your junior college. Draft a speech in about 150 words or 100 words that you wish to deliver before the audience. तुम्हाला Save Earth, Save Life या विषयावरती स्पीच लिहायचंय. मग हे स्पीच लिहित असताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऑलरेडी आपल्या टेक्स्ट बुक मध्ये आपल्याला हे दिलंय. काय काय आहेत बरं स्टेप्स पहा. ग्रीटिंग्स अँड सॅल्युटेशन, ऑनरेबल सर, रिस्पेक्टेड. ओके, सो इट इज अ मॅटर ऑफ प्राईड फॉर मी टू शेअर माय व्ह्यूज इन फ्रंट ऑफ अन ऑगस्ट गॅदरिंग्स. या पद्धतीने तुमचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे, किंवा इंट्रोडक्शन जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे. त्याचं महत्व, ज्या कोणता वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे असेल समजा, त्याचं महत्व तुम्ही सांगितलं पाहिजे. त्याची गरज काय आहे, आज इथं तुम्ही का आहात ते महत्वाचं आहे. तिथून पुढे त्याची मेन बॉडी म्हणजे अबाउट द टॉपिक इन डिटेल, त्या टॉपिक बद्दल अर्थ सेव्हिंग साठी तुम्ही जे आहे ते बोलणार आहात. मग त्यात काय काय गरजेचं आहे, मग कुठले कुठले इश्यूज आहेत, काय काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यावरती फक्त प्रॉब्लेम्स रेज न करता तुम्ही काही सोल्युशन्स त्या ठिकाणी देताय काय, रेमेडीज देत आहेत का, ते पण महत्वाचं आहे. आणि मग होपफुल म्हणजे एवढं सगळं असलं तरी पॉझिटिव्ह नोटवरती तुम्ही तुमचं भाषण जे आहे ते संपवताय. कन्क्लुडिंग पॅराग्राफ जो आहे तो सर्वांना थँक्यू, आणि इथून पुढे मग खरं तर ऑडियन्ससाठी तुमचा जो आहे ते रिस्पेक्ट या ठिकाणी तुम्ही देणं गरजेचं आहे. यात आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे की असतील तर काही पोएटिक लाईन्स असतील, कोट्स असतील, तुमची लँग्वेज जी आहे ती प्रॉपर जर असेल, काही तुम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करणार असाल तर हे स्पीच आणखीन इंटरेस्टिंग होऊ शकतं. म्हणजे इव्हॅल्युएशन कसं होईल, स्कीम ऑफ इव्हॅल्युएशन कशी असेल, लॉजिकल सिक्वेन्स ऑफ आयडियाज, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन, या 3 महत्वाच्या मुद्द्यांवरती जास्त जे आहे ते इव्हॅल्युएशनचा भर असणार आहे. यातलं सेकंड जे आहे ते कम्पेअरिंग, म्हणजे आपण ज्याला सूत्रसंचालन असं म्हणतो, अँकरिंग असं म्हणतो, त्यावरती हा प्रश्न असणार आहे. सपोज यू आर गोइंग टू कम्पेअर इन अ फेलिसिटेशन प्रोग्राम ऑफ द meritorious students in HSC board examination of your junior college. As a comparer, prepare the whole program script considering the sequence and details of overall program. You may take up help of the given hints. मग कुठल्या कुठल्या गिवन हिंट्स आहेत बरं. काय झालंय की कॉलेजमध्ये 12वीची परीक्षा झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे, आणि त्या सत्कारामध्ये तुम्हाला जे आहे ते पूर्ण तो सत्काराचा कार्यक्रम जो आहे त्याची अँकरिंग, ओके, त्याची कम्पेअरिंग तुमच्याकडे आहे. मग कुठले कुठले पॉइंट्स तुम्हाला लक्षात घ्यायचे. वेलकम सॉन्ग, इंट्रोडक्टरी स्पीच, प्रेझेंटेशन ऑफ द रिझल्ट, फेलिसिटेशन ऑफ मेरिटोरियस स्टुडंट्स, देन रिप्रेझेंटेटिव्ह टॉक्स, स्पीच बाय मेरिटोरियस स्टुडंट्स अँड देअर पेरेंट्स, स्मॉल इंटरव्ह्यू सेशन्स, चेअरपर्सन्स ॲड्रेस अँड वोट ऑफ थँक्स. म्हणजे थोडक्यात हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही कशा पद्धतीने ऑर्गनाईज करताय त्याची स्क्रिप्ट तुम्हाला जी आहे ती लिहायची. मग कशी असेल बरं ती स्क्रिप्ट, कुठले कुठले पॉइंट्स पाहिजेत. आता त्यांनी तर हिंट दिलेले आहेत, पण मग ह्या हिंटचा आपण जे आहे ते वापर करायचा. काय, इंट्रोडक्शन ऑफ द प्रोग्राम, हा ब्रीफ इंट्रोडक्शन. मग कधी परीक्षा झाली आहे, 2021-2022 मध्ये. ओके, मग हे त्याच्यासाठीच आपण एकत्र द्यायला आलो. मग वेलकम स्पीच काय असेल, मग कोण देणार आहे, मग त्यानंतर फेलिसिटेशन प्रोग्राम कसं होणार आहे, कोणाच्या हस्ते होणार आहे, कोण गेस्ट असणार आहेत, मग प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल. मग त्यानंतर लाइटनिंग ऑफ द लॅम्प कसं आहे, वेलकम सॉन्ग कोण म्हणणार आहे, ती टीम कोणती आहे, मेन इव्हेंट काय, आणि फायनली वोट ऑफ थँक्स.
या पद्धतीने आणि दिलेल्या क्वेश्चन मधल्या हिंट्सच्या मदतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी स्कीम ऑफ इव्हॅल्युएशन आहे ती आहे कनेक्टिंग इव्हेंट्स, इम्प्रेसिव्ह इंट्रोडक्शन आणि समिंग अप. या गोष्टी जर प्रॉपर असतील तर तुम्हाला यामध्ये खूप छान मार्क्स मिळतील. आणि यातला थर्ड ऑप्शन आहे तुमच्यासाठी एक्सपान्शन ऑफ आयडियाज. एक्सपांड द फॉलोइंग आयडिया इन अबाउट 100 or 150 words with the help of points given below. All is well that ends well. Well begun is just half done. It's all about the finishing touch. Patience and perseverance are always counted. Happy ending leads to satisfaction. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून आपल्याला जे आहे ते एक्सपान्शन ऑफ आयडिया लिहायचे. बरोबर, म्हणजे ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही गोड, या अर्थाने ते आहे. मग त्याचं टायटल तुम्ही काय द्याल? इम्प्रेसिव्ह बिगिनिंग तुमची कशी असेल? ऑलरेडी तुम्हाला काही हिंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, पॉइंट्स दिलेले आहेत, त्यानुसार आपण इम्प्रेसिव्ह बिगिनिंग करू शकतो. देन फोकस ऑन वर्ड्स, इंटरप्रिटेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ आयडिया. म्हणजे एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने तुम्ही सुरुवात केली तर शेवट पण त्याचा व्यवस्थित असेल याबद्दल तुम्ही काय लिहू शकता? इट शुड बी इन युअर ओन वर्ड्स. आणि कन्व्हिन्सिंग कन्क्लुजन विथ अ प्रोव्हर्ब ऑर अ कोटेशन. आणि शेवट सुद्धा तुम्ही एखाद्या प्रोव्हर्बने, एखाद्या कोटेशनने या ठिकाणी करू शकता. ऑलरेडी त्यांनी त्या हिंट दिलेले आहेत. यानुसार या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही लिहिलात तर एक्सपान्शन ऑफ आयडियाला सुद्धा खूप छान मार्क्स तुम्हाला मिळू शकतील. मग एक्सपान्शन ऑफ आयडिया प्रॉपर झाली आहे का? प्रॉपर इंट्रोडक्शन झाली आहे का? कन्क्लुजन प्रॉपर आहे का? या स्कीम ऑफ इव्हॅल्युएशन नुसार एक्सपान्शन ऑफ आयडिया जी आहे ती पूर्ण होते. यानुसार तुम्हाला जे आहे ते मार्क्स दिले जातात. क्वेश्चन नंबर 4D. Attempt any one from the given activities. Review writing. You have recently read a book. Write a review in about 100 or 150 words of the book with the help of following points. Title or author of the book, subject, story, information, language, style and presentation, benefits of the book and finally message from the book. या सर्व गोष्टींच्या मदतीने तुम्हाला बुक रिव्ह्यू जो आहे तो लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सोबतच तुम्हाला फिल्म रिव्ह्यू देखील विचारला जाऊ शकतो. मग फिल्म रिव्ह्यू कुठल्या गोष्टींच्या मदतीने लिहायचा आहे? स्टोरी लाईन, प्रोड्युसर, डिरेक्टर, म्युझिक डिरेक्टर, कॅरेक्टर्स, कास्टिंग, मेजर अँड मायनर, देन सेटिंग, लोकेशन, त्यातील कॉन्फ्लिक्ट कोणता आहे, मेसेज काय अँड सिग्निफिकन्स ऑफ द टायटल. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून आपल्याला फिल्म रिव्ह्यू सुद्धा लिहिता आला पाहिजे. मग बुक रिव्ह्यूचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा टायटल, ऑथर, मेन कॅरेक्टर, स्टोरी लाईन, सेंट्रल थीम, प्लॉट, लँग्वेज, स्टाईल, युअर ओपिनियन या गोष्टींचा तर विचार करायचा ते. परंतु या सोबतच तुम्हाला या बुक मधला फेवरेट पार्ट कोणता आहे तो जरा जास्त महत्वाचा ठरतो. आणि तुम्ही इतरांना हे रिकमेंड कराल का? बुक सांगाल का की हे बुक तुम्ही नक्की वाचायला पाहिजे? कराल तर का कराल? ह्या सर्व गोष्टींचं डिस्कशन तुमच्या या रिव्ह्यू मध्ये येणं गरजेचं असतं. तुम्ही बुक रिव्ह्यू असेल किंवा फिल्म रिव्ह्यू असेल तर या दोन्हीसाठी तुम्ही कशा पद्धतीने ती थीम जी आहे ती प्रेझेंट केली आहे, टेक्निकल अस्पेक्ट्स असतील, त्या नॉवेलचे अस्पेक्ट असतील, त्या बुकचे अस्पेक्ट असतील, ओके, फिल्मचे अस्पेक्ट असतील, त्या सर्व गोष्टींचा विचार कशा रीतीने केला ते पण महत्वाचं आहे. आणि ओव्हरऑल तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे ते सुद्धा रिव्ह्यू मध्ये खूप महत्वाचं ठरतं. ब्लॉग रायटिंग. Write a blog in a proper format on yoga, a practice for better living, with the help of following points in about 100 or 150 words. Importance of yoga in life, keep body fit and healthy, refreshes soul and mind, stress buster, meditation helps in focusing. म्हणजे योगा आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य कशा रीतीने बदलतं, ओके, योगशास्त्रामुळे. मग त्याचं इम्पॉर्टन्स काय, तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होतो, तुम्ही हेल्दी कशी राहता, तुमचं जे स्ट्रेस बस्टर कसं आहे, यावरती आपल्याला ब्लॉग लिहायचा आहे. मेडिटेशनचे फायदे कोणते यावरती पण आपल्याला ब्लॉग लिहायचा आहे. जेव्हा आपण ब्लॉगचा विचार करतो तेव्हा ब्लॉग लिहित असताना 6 स्टेप्स जे आहेत ते ठरलेले आहेत. फर्स्ट स्टेप इज प्लॅन युअर ब्लॉग पोस्ट बाय चूजिंग अ टॉपिक, क्रिएटिंग अन आउटलाईन. ऑलरेडी आपल्याला याची आउटलाईन जी आहे ती दिलेली आहे, योगा दिलेला आहे, त्याचे पर्स्पेक्टिव्ह दिलेत, त्याचे पॉइंट्स दिलेत. मग त्यासाठीचं काही अट्रॅक्टिव्ह टायटल तुम्हाला सुचतंय का ते तुम्ही या ठिकाणी लिहायचंय. त्यासाठीची हेडलाईन तुम्हाला माहिती आहे का, त्याचा प्रॉपर फॉर्मॅट तर आता मी तुम्हाला सांगतोच आहे. त्यानुसार त्याची कंप्लीट इन्फॉर्मेशन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना तो ब्लॉग वाचावा असा वाटला पाहिजे या पद्धतीने तुम्ही ते लिहिला पाहिजे. मग त्याला इंट्रोडक्शन असेल,
आणि त्यानंतर मग पॅराग्राफ बाय पॅराग्राफ तुम्ही कन्क्लुजनकडे जाऊ शकता. जर ऑनलाईन तुम्हाला कॉपीराइट फ्री इमेजेस मिळत असतील तर त्यांचा तुम्ही वापर करू शकता आणि लिहू शकता. आता एक्झामिनेशनमध्ये हे शक्य नाहीये, ओके, परंतु लिहित असताना 2 ते 3 पॅराग्राफमध्ये प्रॉपर तो ब्लॉग तुम्हाला त्या टॉपिक संदर्भात लिहिला पाहिजे. याच्यासाठी स्कीम ऑफ इव्हॅल्युएशन आहे. मेन कंटेंट, हेडर, मेन्यू, नॅव्हिगेशन बार, म्हणजे थोडक्यात या पद्धतीने तुम्ही जसं ऑनलाईन दिसतं त्या पद्धतीने ब्लॉगचं राईटअप तुम्ही त्या पद्धतीने अरेंज केले का हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि फुटर म्हणजे शेवटी जसं ऑनलाईन दिसतं त्याच पद्धतीने खरं तर ते पेज यानुसार जर तुम्ही अरेंज केलं तर ब्लॉग रायटिंग खूप छान पद्धतीने किंवा इम्प्रेसिव्हरित्या तुमच्यासमोर सादर होईल. तुम्ही लिहाल आणि त्याला खूप चांगले तुम्हाला मार्क्स देखील मिळतील. अपील रायटिंग. थर्ड ऑप्शन, your college has organized a motorcycle rally to make people aware to save paper and save trees. Prepare an appeal on the topic save paper, save trees with the help of following points in about 100 or 150 words. Convincing appeal, need, information or facts, famous personality or who is guest, venue, date and time. या सर्व पॉइंटच्या मदतीने आपल्याला अपील लिहायचे. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक मी सजेस्टिव्ह आन्सर तुम्हाला दिलेलं आहे की अपील कशा पद्धतीने असलं पाहिजे. अन अवेअरनेस इनिशिएटिव्ह बाय संगमेश्वर कॉलेज सोलापूर, सेव्ह पेपर अँड सेव्ह ट्रीज, मोटरसायकल रॅली. ओके, मग फॉर कुणासाठी आहे तर BSc 3rd इयर स्टुडंटसाठी, जॉईन विथ प्राईड अशा या पद्धतीने. मग का त्याची गरज आहे, कुठल्या कुठल्या फॅक्ट्स जे आहेत की मोटरसायकल रॅली आणि सेव्ह पेपर सेव्ह ट्रीजसाठी आपण कशा रीतीने त्याला जॉईन करू शकतो ते पण लिहायचं आहे. मग याच्यासाठी गेस्ट ऑफ ऑनर कोण आहेत आपल्याकडे तर ऑनरेबल डिस्ट्रिक्ट कलेक्टरला तुम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. मग कुठे, कधी आणि किती वाजता या सर्व गोष्टींचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी देऊ शकता आणि या पद्धतीने तुम्ही अपील जे आहे ते रायटिंग करू शकता. या ठिकाणी आणखीन डिटेल्स तुम्ही तुमच्या स्वतःचे ऍड करू शकता. मग अपील रायटिंग जर असेल तर त्याची स्कीम ऑफ इव्हॅल्युएशन काय, कशा रीतीने तपासलं जाईल. प्रेझेंटेशन ऑफ द कंटेंट, कन्व्हिन्सिंग लँग्वेज आणि इन्स्पायरिंग अँड मोटिवेशनल मेसेज. यातून मेसेज प्रॉपर जातोय की नाही, लोकांना इन्स्पायर होतोय की नाही हे पण महत्वाचं ठरतं. विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी शीट मधला सप्टेंबर 2021 चा हा तिसरा व्हिडिओ जो आहे तो आहे सेक्शन 3 रायटिंग स्किल संदर्भातला. माझी खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. सो सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी शीट मधला जो चौथा व्हिडिओ जो असणार आहे तो असणार आहे नॉवेल संदर्भात. विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन नंबर 1 प्रोज सेक्शन, सेक्शन नंबर 2 पोएट्री सेक्शन आणि सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल्स या तिन्ही सेक्शनचे व्हिडिओज मी तुम्हाला या YouTube चॅनलवरती उपलब्ध करून दिले. जर तुम्ही आतापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमची काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट पण करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणीपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. थँक्यू सो मच माय फ्रेंड्स.